लग्नासाठी वधू मिळत नसल्याच्या समस्येचा गैरफायदा घेत नाशिकमध्ये सक्रिय झालेल्या एका टोळीचा मुंबई नाका पोलिसांनी पर्दाफाश केलाय। विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे, लग्न लावून द्यायचं आणि काही दिवसातच नवरीला पळवून नेत वरपक्षाची फसवणूक करायची, असा या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पाहूया। राज्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळणं कठीण झालंय। विशेषतः शेतकरी कुटुंबातील आणि कमी उत्पन्न असलेल्या तरुणांसाठी समस्या अधिक गंभीर बनली। याच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळ्या सक्रिय झाल्या। नाशिकमध्ये अशाच एका टोळीनं वधूवर सूचक केंद्र सुरू करून विवाह जुळवून देण्याचा व्यवसाय उभा केला होता। वरपक्षाला मुलगी दाखवून मुलगी पसंत करण्याचा कार्यक्रम करायचा। मुलगी पसंत पडली म्हणून 2-4 लाख रुपये वरपक्षाकडून घ्यायचे आणि त्यानंतर लग्न झाल्यावर मुलीला गायब करायचे। हीच या टोळीची मोडस ऑपरेंडी होती। धुळे जिल्ह्यातील वैपूर येथील फिर्यादी बळवंत पाटील यांच्या कुटुंबालाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं। मार्च महिन्यात धुळ्यातील बळवंत पाटील यांचं मंदिरात मोठ्या उत्साहात लग्न लावून देण्यात आलं। लग्नासाठी दलालांनी तब्बल 2,70,000 रुपये घेतले। तसंच लग्न साहित्याच्या नावाखाली आणखी 4,000 रुपये उकळले। मात्र लग्नानंतर काही दिवसातच नवरीनं वाद घालायला सुरुवात केली। आत्महत्येच्या धमक्या देत ती घर सोडून गेली आणि दलालाच्या घरी जाऊन राहू लागली। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वरपक्षानं मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री शिंगाडे आणि पुष्पा रामटेके या महिलांसह इतर आरोपींना अटक केली। या टोळीनं अनेक विवाहांच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे। या संपूर्ण कारवाईत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहेत। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत हे टोटल। ही टोळीच आहे यांची। लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीमुळे अनेक गरीब आणि शेतकरी कुटुंबांचे लाखो रुपये लुटले जात आहेत। त्यामुळे असे विवाह जुळवून देणाऱ्या एजंट आणि सूचक केंद्रांबाबत नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक।